सर्व जगाचा व्यवहार एका गोष्टीमुळे चालतो, ती म्हणजे जाणीव. जाणीव नाही तर जाग नाही, जाग नाही तर ज्ञानाने अनुभवही नाही. जाणीवेतूनच सगळं जग निर्माण झालेलं आहे. ही मूळ जाणीव, त्या मूळ माया असं म्हणण्यात आले. आकाश जसं सगळीकडे पसरलेलं दिसत आहे आणि पोकळी आहे, त्याच्यामध्ये वायू सहज आहे. जिथे पोकळी आहे तिकडे वायू आहे. त्याचप्रमाणे जे परब्रह्म निर्गुण निराकार निश्चळ सहज पडलेले आहे, आकाशासाठी सगळीकडे पसरलेलं आहे. आकाशाच्या पोकळीत आहे, आकाशाच्या बाहेर आहे. आकाश म्हणून कोणी असा पडदा किंवा बांध काय नाही आहे. आपल्याला वाटतं तिकडे आकाश टेकलेलं आहे. आकाश कुठे टेकलेलं नाही, कारण पोकळीच आहे. पोकळी पोकळी पोकळीच आहे, कुठे काही नाही. आकाश हे भासमान आहे, प्रत्यक्ष काही नाही. 1 मीटर आकाश कोणाला कापून देता येणार नाही, की 1 किलो वजन करून देता येणार. आकाश म्हणून काही नाही. पण असं आकाशामध्ये वायू निर्माण झाला. त्याचप्रमाणे ते परब्रह्म निर्गुण निराकार निश्चळ पडलेलं होतं. सगळीकडे देव सगळीकडे आहे. त्या दगडात आहे, मातीत आहे, सगळीकडे आहे. इथे आत आपण बसलो, इथे आहे, त्याला मठाकाश म्हणतात. आतमध्ये आहे त्याला घटाकाश म्हणतात. आणि याच्या बाहेर आहे त्याला चिदाकाश म्हणतात. त्याकडे मधाकाश. मधाकाश चिदाकाश हे सर्व व्यापून ते आहे. पण असं व्यापून होताना त्याला कोणी असं बंधन घालत नाही, त्याला तोडत नाही. इथे भिंत आहे, भिंतीमुळे त्याचे 2 भाग झाले नाही, ते ह्याच्यामध्ये पण आहे. म्हणजे त्याचप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया म्हणजे जाणीव. जाणीव आज बाहेर भरून राहिलेली आहे. पण त्या जाणीवमध्ये किंचित अशी हालचाल होते आणि मी आहे असे ज्ञान होते. त्याला मूळमाया म्हटलेलं आहे. त्याला मूळमाया म्हटलेलं आहे. तोच ईश्वर, तोच देव. आता आपण आकार रूपाने देव पाहतो, जे देहधारी 33 कोटी देव होऊन गेले, देवी होऊन गेल्या, त्यांच्याशी त्यांच्यामध्ये देह पंचमहाभूताचा प्रत्येकाचा आपल्यासारखाच. पण ती जाणती जाणीव कळा प्रगल्भ रूपामध्ये होती. प्रत्येक मनुष्यामध्ये तो जीव बनल्यामुळे, दुसरा कोणीतरी काहीतरी बनून राहिल्यामुळे ती सुप्त स्वरूपामध्ये आहे. आणि जे ज्ञानस्वरूपच आहे त्यांच्यामध्ये प्रगल्भ रूपाने, प्रकट रूपाने वावरते आहे. ती जाणीव सहजपणे प्रकट झाली. अहम असं त्याला मूळ माया म्हणते. ज्याप्रमाणे आकाश पोकळी, मग त्याच्यामधून पंचमहाभूतांची निर्मिती, तसंच मूळ मायेमध्ये गुणमाया निर्माण झाली. ही गुणमाया म्हणजे सत्व रजत तम 3 गुण. सर्व ठिकाणी ती जाणती कळाच आहे. जी जाणीव निर्माण झाली पहिल्यांदा मूळ माया म्हटली तीच आहे. गुणमायेमध्ये पण फक्त तिथे काय, गुणमायेमध्ये तिथे शुद्ध होतं. तिथे कुठलं टच नाही, मी अमका तमका असं नाही, नाव नाही, रंगरूप आकार पण नाही, स्थलकाल पण नाही, फक्त आहे एवढंसं जाणीव ज्ञान. आणि त्या आहे अशा जाणीवेच्या मध्ये विकल्प आला आणि त्याच्यामध्ये गुण तयार झाले. आणि ते गुण तयार झाले, ते सत्वगुण म्हणजे जाणीव म्हणजे ज्ञान, आणि रजोगुण म्हणजे जाणीव नेहमी मिश्रित, ज्ञान अज्ञान मिश्रित, आणि तमोगुण म्हणजे नेहमी अज्ञान. असं त्याचा प्रसार झाला. आणि त्या तमोगुणातून शेवटी आकाश अशी पोकळी, आणि त्या पोकळीतून वायू सहज. आणि वायू जो झाला निर्माण, त्याची 2 अंगे, एक शीतल अंग आणि एक उष्ण. ते उष्ण अंगातून अग्नी निर्माण झाला, शीतल अंगातून पाणी निर्माण झालं. आणि पाणी आणि अग्नी यांच्या संयोगातून
पृथ्वी निर्माण झाली आणि या पंचमहाभूतांच्या संयोगातून जीवसृष्टी निर्माण झाली. पाण्यात जे जीव निर्माण झाले त्याच्या संयोग त्या पाण्यामध्ये काही क्षार हा पृथ्वीचा भाग हिस्सा आहे, तो पण आपोआप तयार होतो आणि मग त्याच्यामध्ये वायू असतोच आणि मग त्याच्यामध्ये अग्नी पण असते. पाण्यात अग्नी आहे, पाण्यात अग्नी आहे की नाही? पाण्यात अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये वायू आहे, अग्नी आहे, पृथ्वी म्हणून क्षार आहेत आणि त्याने जागा व्यापली आहे म्हणजे आकाश आहे. पण या सर्वांमध्ये वायू जो आहे तो जाणीव रूपाने आहे. वायू ही जाणीवेचं रूप आहे, जाणती कळा आहे. तुमच्या वासना सुद्धा त्या वायू रूपाने प्रसवतात, निर्माण होतात किंवा पसरतात, प्रसारण पावतात. एखादा माणूस मरताना अमुक काहीची इच्छा झाली, प्राण त्याग केला त्याने, तो प्राण म्हणजे प्राणवायू वायूच्या रूपाने ते बाहेर निघते आणि ती वायू रूपाने ती वासना भटकत असते आणि पुन्हा ती कोणातरी तिथे आपली सोय होणार आहे त्या अशा गर्भाशयामध्ये प्रवेश करते आणि परत जन्माला येते. हे सहज घडते कारण जाणीवेमध्ये मूळ ज्ञान आहे. प्रत्येकाची जाणीव वेगळी आहे. पक्ष्याला जाणीव आहे, किडामुंगीला जाणीव आहे. एखादी मुंगी चालली रस्त्याने, बारीक मुंगी दिसत नाही ती बारीक चालली आणि तुम्ही तिच्या समोर काहीतरी आडवं टाकलं तर तिथे ओलांडून जाते, बाजूने जाते किंवा रस्ता बदल करते. म्हणजे जाणीव सगळ्यांच्या ठिकाणी आहे. ही जाणीव जाणती कळा हे परब्रह्म हाच ईश्वर देव सर्वांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे सारखं स्थित्यंतर होत असतं, बदल होत असतं. त्याचं अंग त्याचं स्वरूप कसं आहे? शक्तिरूप आणि ज्ञानस्वरूप. शक्तिरूपाने बदल होत असतात आणि ज्ञानरूपाने ते अनुभवाला येत असतात, जाणीवेच्या रूपाने. याप्रमाणे सगळीकडे जाणीव पसरलेली आहे म्हणजे ते परमात्मा स्वरूप पसरलेलं आहे. पण लोकांना प्रश्न पडेल की पृथ्वी आहे त्याच्यात जाणीव कशी राहिली असा प्रश्न पडेल. पण वास्तविक पाहता जी पृथ्वी निर्माण झाली त्या पंचमहाभूतातूनच निर्माण झाली. त्याच्यामध्ये वायूचा संयोग आहे, वायूचा संयोग आहे. काही दगड असतात ना मोठे मोठे, काही काळात नाही त्याच्यामध्ये वायू असल्यामुळे तो वायू आतला तापतो आणि सूर्याच्या उष्णतेने त्याला भेगा पडतात. आपण म्हणतो सूर्याच्या उष्णतेने भेगा पडल्या नाही, तर आत जो वायू मिश्रित असतो तो वायू तापतो आणि त्याला भेगा पडतात. म्हणून जसं एखादी गाडी आहे खूप दिवस उन्हात कडक करून पडलं आणि पॅक आहे एकदम, काचा फुटलेल्या दिसतात, तडा गेलेला दिसतात. म्हणजेच वायू म्हणजे जाणती जाणीव का ईश्वराचे स्वरूप, परमात्म्याचे स्वरूप, परब्रह्म स्वरूप सर्व ठिकाणी आहे. आपल्यामध्ये त्या पंचमहाभूतामध्ये वायू रूपाने संचार करून आहे. या देहाला त्या वायूची गरज असते आणि वायू नाही तर देह क्षणात मरतो. त्याचे त्या रूपाने त्या वायूच्या स्वरूपामध्ये ते आपल्यामध्ये संचार करत असते. म्हणजे ईश्वर देव जो शक्तिरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, तो सर्वांमध्ये वावरतो आहे आणि त्याच्यामुळेच सगळ्या क्रिया घडलेल्या आहेत. जे काही एकातून दुसऱ्यातून तिसरं निर्माण झालं त्याच्यामुळेच घडलं. काय सांगितलं तसं सूर्य खूप तापला तर समुद्राचं किंवा नदी नाल्याचं पाणी आटतं आणि ते पाणी आटलं की जो कोरडा भाग पडतो तो पृथ्वी पडते. हे खाड्याबिड्या निर्माण झालेल्या आहेत. समुद्र खूप मागे गेला लोक म्हणतात. तो पृथ्वीचा हिस्सा असा बनत गेला त्याच्यावर. म्हणजे इतकंच काय पाणी आणि मग अशी सांगितले क्षार पृथ्वीचा अंश ते एकत्र आले की दगड बनतो आपोआप. म्हणजे त्या ईश्वरी शक्तीमुळे जी जाणती जाणीव कळा आहे, जी मूळ मायेचं स्वरूप म्हणून ती सर्वांमध्ये विस्तार करते. आता ते जाणीवेचा अनुभव जसं तो
महाकारण देह आहे. त्या देहामध्ये ज्याला 4 देहामध्ये अभ्यास करण्यासाठी 4 देहामध्ये विभागले जाते. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. हा स्थूल म्हणजे जडत्व, अज्ञान. एखादा तुमच्या शरीराचा अवयव कापला गेला आणि तो बाजूला काढून ठेवला, त्याला काही जाणीव नाही, सूट होत नाही, काही नाही, पण ह्याला लागून आहे तर त्याला जाणीव आहे, लगेच कळते. म्हणजे शरीरातल्या अवयवामध्ये ती जाणीव कळते. वायुरूपाने नसेल त्याच्यामध्ये तर लगेच तिथे अनुभव येईल. तसंच सर्व काही संचारून राहिलेलं आहे, पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. त्यामुळे देव आपल्या आत असून आपण बाहेर शोधतो. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलास. सर्व काही तुझ्यातच आहे. तुझ्यातली जाणीव कळाच हा ईश्वर देव आहे, तोच परमात्मा आहे. हा देव पंचमहाभूताचा आहे. त्याला ते वायू स्वरूप, त्यात तिथं वायुतत्व निघून गेलं तर त्यातली जाणीव कळा लोप पावते आणि मग ते बडं होतं. त्याला काही कुठल्या प्रकारचं जाणवत नाही, कळत नाही. तर ती जाणीवेचं प्रकटपणे जे 4 देह मगाशी बोलत होतो, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. स्थूल म्हणजे जो जडत्व आहे, पृथ्वीचा भाग आहे तो, ज्या जेवढा आकार रूपाने दिसते, बाह्य रूप ते. आणि सूक्ष्म म्हणजे आज जे सूक्ष्म इंद्रिय आहे, अंतःकरण पंचक आहे, ते सूक्ष्म देहामध्ये. स्थूल देह जागृती अवस्था, सूक्ष्म देह स्वप्नावस्था आणि कारण देह म्हणजे आठव आणि विसर, त्याची सुषुप्ती अवस्था आहे. म्हणजे गाढ निद्रा. गाढ निद्रा म्हणजे सगळे काही तिथे असून सुद्धा त्या गाढ निद्रेत एखाद्याला उचलून इकडे तिकडे ठेवलं तर कळत नाही. ती झोप खूप आली तर, घरी झोप कमी असेल, झोप बरोबर येत असेल तेव्हा बघेल बिछाण्यावर बरोबर बेडशीट आहे काय, गादी बरोबर आहे काय, उशी बरोबर आहे काय. खूप झोप आली तर दगडावर पण झोपतो, कुठे आहे तिकडे झोपतो, रेल्वे स्टेशनला बसल्यावर बाकड्यावर तिकडे पण झोपतो, कुठेही झोपतो. म्हणजे ती जी सुषुप्ती अवस्था आहे, ती या देहाची अवस्था आहे, ती कारण देहावर आहे. आणि जो महाकारण देह आहे, तो महाकारण देह मात्र परिपूर्ण जाणीव रूपाने भरलेला आहे. पण त्या जाणीवेमध्ये जे ज्ञानी आहे आणि अज्ञानी कळतं, दोन्ही कळतं. त्यामुळे त्याला साक्षी अवस्था असं म्हणतात. त्याची अवस्था तुर्यावस्था आहे. म्हणजे तुर्यावस्था म्हणजे साक्षी अवस्था, द्रष्टा अवस्था. म्हणजे तिथे तो ज्ञानही जाणतो आणि अज्ञान पण काय ते जाणतो. म्हणजे ही जाणीव कळा 4 देहाचे आहेत आपल्या एका देहाचे, त्याच्या सर्वांमध्ये प्रकटपणे ते 4थ्या देहामध्ये महाकारणमध्ये आढळतो. तोच इथे या ब्रह्मांडाचा महाकारण देह मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ माया. त्या मूळ मायेची ती जाणीव या विश्वाची वावरत असते. विश्वाचा कारभार आपोआप चाललेला आहे त्या शक्तीमुळे, आणि देहाचा कारभार या शक्तीमुळे चाललेला आहे. दोन्ही शक्ती एकच. आणि देह पंचमहाभूताचा 3 गुण भरलेले. तसंच ते जे विश्व आहे ते पण पंचमहाभूताचे 3 गुण भरलेले. हे गुण हे जाणीवरूप आहे. फक्त त्या जाणीवमध्ये त्या गुणांमुळे भेद आला. सत्वगुण असेल तर शुद्ध भाव आहे, रजोगुण आहे तर वासना आहेत, भावना आहेत, कल्पना आहे, स्वार्थ आहे, लोभ आहे, मोह आहे, आणि थोडीशी ज्ञानस्वरूप जाणीव आहे. पण तमोगुण आहे, तिथे सगळं अज्ञान भरलेलं आहे. स्वार्थ, लोभ, मोह, जबरदस्ती सगळं घ्यायचं किंवा आळस भरलेला आहे, अज्ञान भरलेलं आहे. म्हणजे जाणीवेमध्ये फरक आहे. थोडक्यात काय, जाणीव 3 ठिकाणी आहे. शहाण्या माणसामध्ये पण जाणीव आहे, मूर्खामध्ये पण जाणीव आहे. जाणीव सगळ्या ठिकाणी आहे. शहाण्या माणसाची जाणीव शुद्ध आहे, ज्ञानस्वरूप आहे. मूर्ख माणसाची जाणीव अशुद्ध आहे, भेदाने भरलेली आहे, माया विश्वाशी जडलेली आहे. आणि त्यामुळे ती
दोषरहित दोषाने परिपूर्ण असल्यामुळे ती हानिकारक आहे, दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे आणि म्हणून ते अज्ञान स्वरूप आहे. जाणीमध्ये ज्ञानी आहे, अज्ञान पण आहे, दोन्ही आहे त्या जाणीवेमध्ये. शुद्ध जाणीव आणि अशुद्ध जाणीव. जाणीव म्हटलं की आपल्याला जाणती जाणीव कळाही मात्र शुद्धच आहे. आणि जी जाणीव या विश्वाशी संबंधित आहे, या विश्वातल्या प्रत्येक पदार्थाशी संबंधित आहे, आकार रूपाशी संबंधित आहे, ही जाणीव अशुद्ध जाणीव किंवा भेदाने भरलेली जाणीव, अज्ञानाने भरलेली जाणीव असं म्हणता येतं. म्हणून ती प्रत्येकाच्या ठिकाणी वावरते आणि त्याप्रमाणे ज्या ज्या गुणाने प्रेरित आहे त्या गुणाचा स्वभाव प्रत्येकाचा दिसतो, आवडीनिवडी दिसतात, त्याप्रमाणे ते व्यवहार करतात. म्हणून हा जो विस्तार तुम्हाला जर परिपूर्ण अभ्यास केला, बरोबर अभ्यास केला तरच कळणार आहे. वरवर पाहता कळणार नाही. कारण वरवर पाहता आपल्याला एकच कळतं की 33 कोटी देव आहेत, पण तू स्वतः देव याचा तुला विसर आहे आणि दुसऱ्या देवाला हात जोडायला जातो. मी नेहमी म्हणतो ना, माकड देव झाला रामाची भक्ती केल्यावर. हनुमानाला माकड म्हणाला मला वाईट वाटत नाही, कारण का मूळचं माकडच होतं ते. पण तो जो देव का जरा रामाच्या त्याच्या सेवेला लागला, रामासाठी जीवन अर्पण केलं, रामाच्या कृपेने त्याला देवरूप प्राप्त झाला. वायुपुत्र आहे तो. आणि वायूमध्ये मी सांगितलं ना, चळत वळत ज्ञान जाणीव सगळे आहे, पण वायूमध्ये अज्ञान पण आहे. चक्रीवादळ आलं तर पण जेव्हा तो भगवंताच्या सहवासात आला आणि भगवंताची कृपा ज्याला लागली तो त्याचं रूप त्याला प्राप्त झाला, देवरूप प्राप्त झालं. त्याला देवरूप प्राप्त झाला, पूजेला लागला. बाकी नुसते त्या रामाचं सेतू बांधायला काम केलं, ते दगडावून टाकायचं. एकाला देवत्व मिळालं. आणि एक जण होता, कोण होता? अंगद. अंगदच ना त्याचं नाव, बरोबर ना? सुग्रीव, अंगद हे सगळे होते, पण देव एकच झाला. म्हणून ज्याच्यामध्ये ती जाणीव प्रगळपणे प्रकट झाली आणि ते शुद्धभाव तयार झाला, तो सत्वगुणात्मक झाला आणि ज्ञानरूप झाला. आणि ज्यांच्यामध्ये तो रजोगुण तमोगुण राहिला ते अज्ञान रूपामध्ये राहिले. जसं आपण म्हणतो देव, दानव आणि मानव. ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे तो देव आहे, ज्याच्यामध्ये रजोगुण आहे तो मानव आहे, आणि ज्याच्यामध्ये तमोगुण आहे तो दानव आहे. म्हणून ज्याने तरी ठरवा आपण कोण आहे. जिथे देव पण आहे तिथे आनंद आहे, ज्ञान आहे. जिथे मानव पण आहे तिथे ज्ञान अज्ञान मिश्रित आहे. आणि जिथे दानव पण आहे परिपूर्ण अज्ञान आहे. ज्यांच्या अंगी तो गुण आहे तो दुःख भोगतो, हत्ती बनून लाकडं फोडतो आणि मुलगी साखर खाते. ज्याच्यामध्ये अहंकार नाही, ज्याच्यामध्ये अहंकार नाही, कारण अहंकार अज्ञानाला कारण आहे, मीपणा अज्ञानाला कारण आहे. कारण आपण नाही ते आपण समजतो आणि दुःखाला कारण आहे. अज्ञानात दुःख आहे, ज्ञानामध्ये सुख आहे. दोन्ही जाणीवेचेच प्रकार आहेत. पण त्याचा अभ्यास आपण करून आपल्यामध्ये जे परमतत्व आहे शुद्ध जाणीवेच्या रूपाने, सत्वगुणाच्या रूपाने त्याचा अंगीकार केला पाहिजे. राजा दिला सगळा श्री राम